ठाणे महापालिकेच्या डायघर डम्पिंग ठेकेदाराकडून केंद्र मुद्दामून बंद ठेवली जात असल्यामुळे नागरिकांच्या सोयी सुविधांकडे गंभीरपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्यांच्या गाड्या वेळेवर पोहोचवता येत नाहीत। परिणामी त्यांच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होत आहे। वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून वेळेचं नियोजन बिघडल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय। या असंतोषाचा फटका मात्र थेट गरीब कंत्राटी कामगारांना बसतोय, कारण नागरिकांचा राग कंत्राटी कामगारांना सहन करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर कामगार एकजूट संघटनेचे अध्यक्ष नितीन मडके यांनी सर्व कंत्राटी कामगारांच्या वतीने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। त्यांनी सांगितले की महापालिका आणि ठेकेदार यांच्यातील उदासीनतेचा परिणाम सर्वसामान्य कामगार वर्गावर होतोय। हे कामगार रोजंदारीवर काम करून आपला उदरनिर्वाह करतात आणि त्यांच्यावर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही। नितीन मडके यांनी यापूर्वीही कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी अनेक आंदोलने, मोर्चे आणि मेळावे आयोजित केले आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली कामगारांना त्यांच्या विविध खात्यांमधील प्रलंबित वेतन, कामाच्या अटी आणि सुरक्षा याबाबत न्याय मिळवून देण्यात मोठं यश आलंय। त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कामगार वर्गात आत्मविश्वास निर्माण झाला असून डम्पिंग केंद्राच्या या गंभीर विषयावरही लवकरच तोडगा निघेल असा ठाम विश्वास आहे। नितीन मडके यांनी प्रशासनाला थेट इशारा दिलाय। जर ही समस्या लवकरात लवकर मार्गी लागली नाही तर संघटना मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन उभी करेल। या संदर्भात नितीन मडके यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। ठाणे महानगरपालिका दुर्लक्ष करते। हे अधिकारी फक्त का पाकिट घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेत भरती केलेत का? कोणीही लक्ष देत नाही। आज जर जनतेला दिवाळी आहे, जनतेला गाडी टायमावर पोहोचत नाहीये, आज इलेक्शन आलाय, ज्याचा जोच गल्ल्या गुच्च्यांच्या नगरसेवक व्हायची स्वप्न बघतो आणि गाड्यावाल्यांना, आमच्या कामगारांना, ड्रायव्हरला येऊन शिवाय देतोय। हे कोण? किती दिवस आम्ही सहन करणार? आज किती दिवस झाले अधिकाऱ्यांना, महापालिकेला, ठेकेदारांना, सर्वांना आम्ही सांगतो मधी का हे डम्पिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही ठाणे महानगरपालिका? कुठल्या ठेकेदारांना का ठेके देता? मोठ्या मोठ्या लोकांना जर अधिकाऱ्यांचा ऐकत नाही तर 2 दिवसात जर डम्पिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर आम्ही पूर्ण ठाणा, कळवा, मुंब्रा काम बंद करू, कारण आम्ही जनतेचा मार खाणार नाही आणि शिव्या खाणार नाहीत। आम्ही इथं काम करायला येतो, जबाबदारी करायला येतो। एवढं वर्ष झालं आम्ही कामच करतोय। ठाणे महानगरपालिकेला जबाबदारीने पार पाडतोय आमचं कर्तव्य। पण आता पब्लिकचा रोष वाढत चाललाय, टायमावर गाड्या पोहोचत नाहीयेत, म्हणून ठाणे महानगरपालिकेचं काम येत्या 2 दिवसात आम्ही बंद करत आहोत आणि त्याला सर्वस्वी जबाबदारी या डम्पिंगचा ठेकेदार आणि ठाणे महानगरपालिका प्रशासन असेल। 9 वाजता आलेत, मग किती वाजता बोलतो तो डम्पिंग चालू करणार आहे? मग 11:30 नंतर, आणि आता रोडला जर गाड्या गेल्या नाही तर पब्लिक तुम्हाला त्रास देते ना, शिव्या देते, गाली काय काय करते? बोल गाड़ी नहीं आती है इसके लिए गाली देते हैं वो लोग। तो वो लोग बोलते हैं गाड़ी नहीं आती है इसके लिए नहीं आओगे, पकड़ के मारूंगा तुमको। क्या बोला रे? बोल, काय त्रास आहे तुम्हाला डम्पिंगचा? प्रत्येक नेता बोलतो माझ्या इथे गाडी आली पाहिजे, दुसरे कसं घेणं तर नको घेऊ, मग कोणाचा घ्यायचा हा प्रश्न आम्हाला पडतो इथे गेल्यावर। शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख यांच्या पुढाकाराने दिव्यांग कला केंद्र अभिनय कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिव्यांग मुलांना घेऊन मुलांची विशेष दिवाळी पहाट साजरी करण्यात आली। लक्षवेधी व आपला आत्मविश्वास नकदपणे वाढवणारे सादरीकरण या दिव्यांग कला केंद्रातील दिव्यांग मुलांनी सादर केले। अगदी वासुदेव, लल्लाटी भंडार, लावणी, आई तुझं देऊळ, साईबाबांचा प्रवेश असे एकापेक्षा एक भान हरपून जाणारी विविध वेशभूषेतील कलाविष्कार पाहून उपस्थित नागरिकांना आनंद अश्रू अनावर झालेत। या दिवाळी पहाटमध्ये नेहमीप्रमाणे सामाजिक भान जपत प्रभाग क्रमांक 21 मधील महापालिकेच्या प्रभाग स्वच्छ करणाऱ्या समस्त कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात आली आहे। याच कार्यक्रमात नौपाडा संगीत कट्ट्याच्या विभागातील गायकांनी आपली गायन कला सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलाय। तसेच 1972 पासून कचरा वेचक म्हणून कार्यरत असणाऱ्या सोनवणे आजींचा किरण नागती व भास्कर पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला।
आपल्या प्रभागाला किरण नागती यांच्यासारखा सतत नागरिकांसाठी कार्यरत असणारा कार्यकर्ता आता महापालिकेच्या सभागृहातच बसला पाहिजे असं म्हणत माजी ज्येष्ठ नगरसेवक भास्कर पाटील यांनी आपली पसंती दर्शवली आहे। त्याला उपस्थित विभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्याचप्रमाणे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली आहे। किरण नागती यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक 21 येथे छोटे मोठे नव्याने उद्योग करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना आपल्या विभागात बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता आपले उद्योजक या समूहाची निर्मिती करण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। महाड तालुक्यातील महत्त्वाचे सापेमामणे रेल्वे स्थानक पुनर्निर्माणानंतर प्लॅटफॉर्मची उंची कमी झाल्याने प्रवाशांना चढउतार करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या समस्यांसह स्थानिक विकासांसाठीच्या 11 मागण्यांचे निवेदन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न कुणबी युवक व महिला मंडळाने कोकण रेल्वे विभागीय कार्यालय रत्नागिरी येथे सादर केले आहे। क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट यांना हे निवेदन देण्यात आले आहे। यावेळी महाडचे माजी आमदार स्वर्गीय शांताराम भाऊ पिरसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जीवनचरित्र पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन भेट देण्यात आली आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्मची उंची व लांबी वाढवणे, छत, पादचारी पूल व प्रवेशद्वार उभारणे, 24 डब्यांच्या गाड्यासाठी सुविधा उपलब्ध करणे, मुख्य रस्ता ते स्थानक रस्ता तयार करणे, पनवेल चिपळूण मेमू कायमस्वरूपी करणे, तसेच जनशताब्दी व मांडवी एक्सप्रेसला सापेमामणे येथे थांबा देणे या महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत। गावकऱ्यांना व गुरांना सुरक्षित भुयारी मार्ग द्यावा अशी ही मागणी करण्यात आली आहे। या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देताना क्षेत्रीय रेल प्रबंधक शैलेश बापट यांनी 2026 ते 27च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करून स्थानक विकासाचा आराखडा तयार केला जाईल आणि प्रवाशांसाठी बसण्याची आसन व्यवस्था पुढील 10 ते 15 दिवसात केली जाईल असं सांगितलंय। सर्वांना जय कुणबी। कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका महाड संलग्न महिला मंडळ आणि युवक मंडळ, आज त्या युवक मंडळाच्या माध्यमातून आम्ही प्रति माननीय व्यवस्थापन संचालक कोकण रेल्वे रत्नागिरी या ठिकाणी स्वामणी सापे रेल्वे स्टेशनबाबत
ज्या काही समस्या भेडसावत आहेत त्या समस्याचं निवारण करण्यासाठी, या समस्येची मागणी सादर करण्यासाठी आम्ही आज रत्नागिरी येथे शैलेशदा वापट, सन्माननीय शैलेशदा वापट यांच्या हे क्षेत्रीय रेल मॅनेजर आहेत, त्यांच्या कार्यालयात आज आम्ही निवेदन सादर करण्यासाठी आलेलो आहोत. त्या निवेदन आमच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या 11 मागण्या आम्ही सन्माननीय बापट साहेब यांच्यासमोर सादर केल्या. आणि आमचं असं काही आता बळ वाढलेलं आहे की त्या म्हणजे बापट साहेबांनी अगदी सकारात्मक दृष्टिकोनातून आमच्याजवळ चर्चा केली. आणि त्यातील महत्त्वाची जी मागणी आहे ती म्हणजे रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याबाबत साहेबांनी सांगितलं आहे. त्या आर्थिक सालामध्ये आम्ही 1 कोटीचं बजेट आहे ते आम्ही सादर करू आणि ते लवकरात लवकर प्लॅटफॉर्मची उंची वाढवून घेऊ अशा प्रकारे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. खरोखरच आज एक आमच्या दृष्टीने एक महत्त्वाचा दिवस आहे की ह्या 11 मागण्यापैकी साहेबांनी 11 मागण्यांवर सविस्तर चर्चा करून आम्ही लवकरात लवकर त्याचा पाठपुरावा करून आम्ही त्या वापे सापेर रेल्वे स्टेशन जो आहे तो लवकरात लवकर आम्ही उंची वाढवून देऊ अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे. त्याच्यानंतर वामनेगाव किंवा सापेगाव यांचा जो शेतकरी समाज आहे या शेतकरी समाजाची गुरंढोरं जी आहेत ती गुरंढोरं अगदी रेल्वे जेव्हा येते त्यात असंख्य गुरंढोरं मृत्युमुखी पडलेत. त्यासाठी एक भुयारी मार्ग येण्यासाठी तो सुद्धा त्यांनी मी प्रत्यक्ष पाहणी करून त्यानंतरच तिथं मार्ग कुठे काढता येईल या दृष्टीने त्यांनी सकारात्मक चर्चा केली. मी आमच्या सगळ्या टीमला धन्यवाद देईन आणि बापट साहेबांना सुद्धा धन्यवाद देईन की आपण जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल पुनश्च मी आपला आभारी आहे. धन्यवाद. सगळ्यांना प्रथमतः दिवाळीच्या शुभेच्छा. आज आम्ही इथे रत्नागिरी येथे रिजनल ऑफिस कोकण रेल्वे सापे वामने रेल्वे संदर्भात काही महत्त्वाच्या मागण्या यासाठी कुटुंब समाजाचे मुंबई तथा महाराष्ट्रातून संलग्न युवक व महिला मंडळ यांच्या वतीने हे निवेदन देण्यासाठी आलो आहे. अतिशय महत्त्वाचा अशा महाड तालुक्यातील सापे वामने स्टेशन आहे. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या 11 प्रमुख मागण्या आहेत. या मागण्याच्या संदर्भात निवेदन आणि साहेबांची चर्चा अतिशय सकारात्मक अशी चर्चा या संदर्भात झालेली आहे. यामधील प्रमुख आमच्या मागण्या आहेत. 11 मागण्यांमधील प्रमुख मागण्या आहेत जनशताब्दी आणि मानवी एक्सप्रेसला सापे वामने स्थानकाला नफा देण्यात यावा. त्याचप्रमाणे जे सापे वामने रेल्वे स्थानक आहे यामध्ये प्लॅटफॉर्मच्या उंची संदर्भात साहेबांनी या आर्थिक वर्षामध्ये त्याची मंजुरी लवकरात लवकर करण्याची अशी आशा व्यक्त केलेली आहे. या सगळ्या चर्चा होत असताना या दिवाळीच्या ऐन सणाला प्रवाशांची संख्या जास्त वाढत आहे. त्यामुळे आमची सध्याची जोरदार मागणी जी आहे असेल की तिथे प्रवाशांना बसण्याची आसन व्यवस्था अतिशय कमी आहे. तर येत्या 10 दिवसामध्ये तिथं आसन व्यवस्था सुरळीत करावी ही आमची आत्ता सध्या दिवाळीवरची मागणी आहे. आणि त्यानंतर जो सापे वामने रेल्वे स्थानक ते मुख्य रस्ता हा जो रस्ता आहे या 1 ते 1.5 किलोमीटरचा या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी ह्या 2 प्रमुख मागण्या घेतलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे जो प्लॅटफॉर्मच्या उंचीचा प्रश्न आहे तो येणाऱ्या आर्थिक वर्षात तो सुरळीत होईल. आणि यासाठी कुणबी युवक मंडळ सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. आणि जे रस्त्याचं कामकाज आहे यासाठी आम्ही आता ह्यानंतर सन्माननीय खासदार आणि स्थानिक आमदार यांना भेटून तो सुद्धा मार्ग आम्ही मोकळा करणार. त्याचप्रमाणे या विषयासाठी आम्हाला सापे वामने ग्रामस्थ संघर्ष समिती इथले स्थानिक आजी माजी सरपंच सर्व पदाधिकारी या सर्व आणि बाजूच्या विभागातील ग्रामस्थांचे सहकार्य आहे. आणि या 15 दिवसामध्ये पहिली मागणी पूर्ण होईल अशी मी कुणबी युवक मंडळ आसन व्यवस्थेची जी मागणी आहे ती येत्या 15 दिवसात पूर्ण होईल अशी मी आश्वासन जे दिलेलं आहे ते पूर्ण होईल अशी मी ग्वाही देतो. धन्यवाद.